आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले। मी साईबाबांचा भक्त आहे। मंत्र्यांपेक्षा मोठ्या पदावर मी जाईन। मंत्रिपद न मिळाल्यानं केसरकरांकडून खदखद व्यक्त करण्यात आली आहे। मी कधीही म्हटलं नाही नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं। पालकमंत्री पदाबाबत कुठलाही आग्रह नाहीये आणि देतील तिथे मी काम करेन। नाशिकच्या पालकमंत्री पदावरील प्रश्नावर गिरीश महाजनांचं उत्तर। भाजपकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवात। खासदार धनंजय म्हाडकांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल। 29 तारखेपर्यंत पुण्यात प्रत्येक बूथवर 200 नवीन सदस्य नोंदवणार। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे हे मोदींची सदिच्छा भेट घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपच्या आमदारांचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे। मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले आणि पवार गटाकडूनही प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची शक्यता। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा। अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत। आर्थिक सुधारणा अहवाल लवकरच तयार केला जाईल, दादांची माहिती। सरकारनं मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं। महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर प्रस्ताव आहे, सूत्रांची माहिती आहे। तर मद्यविक्री परवान्यामधून राज्याचं उत्पन्न वाढेल, अधिकाऱ्यांचं मत आहे। महसूल वाढवण्यासाठीच घराघरात दारू पोहोचवणार असाल तर दुर्दैव आहे। लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांच्या त्यांना तुम्ही दारुडे करणार आहात का? राज्याच्या उत्पादन वाढीच्या मुद्द्यावर राऊतांचा अजित पवारांना हा सवाल आहे।